विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 यामधील एक महत्त्वाचा पाठ पाणी हा पाहणार आहोत। या पाठामध्ये आपण पाण्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं, त्याचप्रमाणे पाणी प्रदूषित कसं होतं, अशुद्ध कसं होतं याची थोडक्यात माहिती घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। आपल्या घरामध्ये जी पाण्यानं भरलेलं भांडं असतं, त्या भांड्यात चमच्याभर साखर टाका, लाकडाचा भुसा टाका आणि माती टाका। काय होईल हे पदार्थ जर पाण्यात टाकले तर? त्याचप्रमाणे आणखी एक प्रश्न विचारला आहे, पाण्याच्या अवस्था कोणत्या? आपल्याला माहिती आहे पाण्याच्या 3 अवस्था आहेत, स्थायू अवस्था, द्रव अवस्था आणि वायू अवस्था। स्थायूमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी आढळतं। त्याचप्रमाणे द्रव अवस्थेमध्ये पाणी आपण जे दररोज वापरतो ते, आणि तिसरी अवस्था वाफ, पाण्याची वाफ, म्हणजे त्यालाच बाष्प असं म्हटलं जातं। अशा 3 प्रकारे पाणी आपल्याला आढळत असतं। पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोक करण्यासाठी काय करतात? पिण्याचं पाणी जे आहे ते स्वच्छ करायचं आहे, निर्धोक करायचं आहे, काय करावं लागेल? आपल्याला माहिती आहे। तर पिण्याचं पाणी जर स्वच्छ आणि निर्धोक करायचं असेल तर आपण ते पाणी उकळतो, गाळून घेतो, आणखी काय करतो? त्याच्यामध्ये तुरटी फिरवणे, आणखी काय करतो? तर त्याच्यामध्ये जंतुनाशकाचा वापर, म्हणजे वेगवेगळी जी पाणी शुद्ध करणारी द्रव्ये आहेत त्याचे 1-2 थेंब क्लोरीनचे आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेत असतो। म्हणजे अशा पद्धतीने आपण पाणी स्वच्छ आणि निर्धोक करत असतो, हे आपल्याला माहिती आहे। आता पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय हे पाहूया। पाऊस पडताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यात पडलेले पावसाचे पाणी, ज्यावेळी पाऊस पडत असतो त्यावेळी मोकळ्या भांड्यामध्ये जर पावसाचं पाणी आपण साठवलं तर ते पाणी आणि जमिनीवरून वाहत जाणारे पाणी याच्यामध्ये काय फरक दिसतोय का बघा। जर फरक दिसत असेल तर त्याचं कारण काय? निश्चितपणे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी हे भांड्यातल्या पाण्यापेक्षा अस्वच्छ आहे। का बरं? तर पाण्यामध्ये इतर पदार्थ जर मिसळले तर पाणी अशुद्ध होते। पाण्यामध्ये इतर पदार्थ मिसळले तर पाणी अशुद्ध होतं। ज्यावेळी पावसाचं पाणी फक्त भांड्यात पडतं त्यावेळी त्याच्यामध्ये इतर काहीही सापडत नाही। मात्र ते ज्यावेळी जमिनीवरून वाहायला सुरुवात करतं त्यावेळी काय होतं? तर जमिनीतली माती असेल, पालापाचोळा असेल, इतर काही पदार्थ असतील ते त्याच्यामध्ये मिसळतात पाण्यात आणि पाणी अशुद्ध होतं। काही वेळा काय होतं बघा, काही पदार्थ पाण्यात विरघळतात, काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि त्याच्यामुळं ते पाण्याचा रंग बदलत नाही, मात्र ते पदार्थ त्या पाण्यात असतात। उदाहरणार्थ मीठ जर पाण्यामध्ये विरघळवलं तर पाण्यात मीठ दिसत नाही, मात्र पाण्याची चव खारट असते, हे आपल्याला लक्षात येतं। म्हणजे काय? तर काही वेळा पाण्यामध्ये अशुद्ध पदार्थ मिसळले तरी सुद्धा ते दिसत नाहीत, मात्र पाणी हे प्रदूषित झालेलं असतं। आणि असं जर पाणी सजीव प्यायले तर ते सजीवांसाठी कसं आहे? अपायकारक, म्हणजे घातक आहे आणि ते पाणी प्रदूषित आहे असं आपण म्हणतो। नद्या, सरोवरे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत। आपले पाण्याचे स्रोत कोणते? आपले पाण्याचे स्रोत कोणते आहेत? तर नद्या आणि सरोवरे, लक्षात ठेवायचं। मग त्यातल्या पाण्याचं प्रदूषण कसं होतं बघा। तुमच्या घरातले स्वयंपाकघर असेल आणि न्हाणीघरातनं जे पाणी बाहेर पडतंय त्या सांडपाण्यात कोणते पदार्थ मिसळले असतील? बघा, स्वयंपाकघरातून जे पाणी बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे? तर अन्नाचे काही कण असतील, बरोबर। त्याचप्रमाणे आणखी काय असेल? तर भांडी धुवायला साबण वापरला असेल त्या साबणाचे काही कण असतील। आणि ज्यावेळी न्हाणीघर म्हणजे बाथरूममधून पाणी जे बाहेर पडतंय त्याच्यामधून वेगवेगळे साबण असतील,
शॅम्पू असेल, अशा प्रकारचे द्रव्य त्या न्हाणीघरातनं बाहेर पडणाऱ्या पाण्यामध्ये असतील. मग काय होतं, हे जर पाणी ज्यावेळी आपल्या सरोवरामध्ये नदीमध्ये मिसळतं त्यावेळी त्या पाण्याचं प्रदूषण होण्याची दाट शक्यता असते. त्यालाच आपण सांडपाणी असं म्हणतो. आणि मग हे सांडपाणी फक्त एका घराचं आहे का, तर संपूर्ण शहराचं आहे, संपूर्ण गावाचं आहे. आणि हे सांडपाणी एकत्र केलं गेलं आणि ते सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यामध्ये सोडलं जातं. मग राहत्या इमारतीमधून उद्योग, कारखाने यातून निघणाऱ्या सांडपाण्यामध्ये अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. इमारतीमधनं, उद्योगामधनं, कारखान्यातनं जे पाणी बाहेर पडतं त्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी आहेत, अनेक प्रकारचे दूषित पदार्थ मिसळलेले असतात. आणि काही अशुद्धी ह्या विरघळलेल्या असतात, तर काही न विरघळल्या, काही दिसतात आणि काही दिसत नाहीत. इथे एक चित्र दिलं आहे दूषित पाण्याचं, अशुद्ध जलसाठ्याचं. आणि मग काय होतं, मैला पाणी, आपल्याला माहिती आहे मैला पाणी, कावीळ नावाचा जो रोग आहे तो कशामध्ये असतात त्याचे रोगजंतू, तर ते असतात दूषित पाण्यामध्ये, काविळीचे रोगजंतू. आणि याचा प्रसार कशामुळे होतो, तर विष्ठा, मानवाची जी विष्ठा आहे, ज्या रोग्याला कावीळ झाली त्याची विष्ठा जर पाण्याच्या स्रोतात मिसळली तर काविळीचे जंतू हे त्या दूषित पाण्यामध्ये पसरतात आणि ते पाणी प्यायलं की कावीळ होते, लक्षात ठेवायचं. मग अशा पद्धतीने वेगवेगळे रोगजंतू, सूक्ष्मजीव हे मैला पाण्यामध्ये असतात. आणि या मैला पाण्यामुळं, त्याचप्रमाणे कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये विषारी पदार्थ असण्याची शक्यता असते. हे सर्व सांडपाणी जसंच्या तसं जर जलसाठ्यामध्ये सोडलं तर जलस्रोताचे प्रदूषण होते. आणि मग हे सगळं मैला पाणी असेल, कारखान्यातलं सांडपाणी असेल, हे जर आहे असं जर सोडलं तर काय होणार आहे, पाण्याचं प्रदूषण होणार आहे आणि त्यामुळे वेगवेगळे रोग पसरणार आहेत. मग ते पाणी पिण्यासाठी पण उपयोगी नाही किंवा इतर कुठल्याच कामासाठी वापरता येत नाही. त्यामुळं काय केलं जातं, सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि मगच ते बाहेर सोडावं असं कारखानदारांना सूचना आहेत. त्याचप्रमाणे गावचं सांडपाणी, मैला पाणी हे जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करतात आणि मग असं केल्यामुळं जलप्रदूषण टाळता येते. जलप्रदूषण कशामुळे टाळता येईल, तर कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागते. त्याचप्रमाणे सांडपाण्यावर सुद्धा शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. लक्षात ठेवा बघा, महत्त्वाचं वाक्य आहे, नदीच्या वाहत्या पाण्याचे, नदी जी वाहत असते त्या वाहत्या पाण्याचं नैसर्गिकरित्या सुद्धा काय होत असतं, शुद्धीकरण होत असतं. याशिवाय गावाला पाणी पुरवठा करण्यापूर्वी सुद्धा, म्हणजे गावाला पाणी ज्यावेळी द्यायचं असतं त्याच्या आधीसुद्धा त्याचं शुद्धीकरण करण्यात येतं, लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा एक भाग आहे, नदीमध्ये जास्त प्रमाणामध्ये अशुद्धी म्हणजे घातक पदार्थ मिसळले तर काय होईल हो, नदीत थोड्या प्रमाणात शुद्धीकरण करते पाण्याचं, मग ते पाणी काय होतं, जमिनीमध्ये मुरतं, दगडावरती आदळत येत असतं, काही पदार्थ अडवले जातात आपोआपच, ते नदीच्या तळाशी साठतात आणि पुढं शुद्ध पाणी येत असतं. पण शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया जर जास्त अशुद्धी झाली तर काय होणार आहे, शुद्धीकरणाची प्रक्रिया कमी होणार आहे आणि त्यामुळं पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कमी होतो आणि पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कमी झाला की त्यामुळं नदीमध्ये असणारे जलचर म्हणजे मासे आहेत, ते माशांना ऑक्सिजन कुठून मिळतो, आपल्याला माहिती आहे श्वसनासाठी ऑक्सिजन गरजेचा असतो. आणि मग हे या पाण्यात ऑक्सिजन कमी असेल तर त्या नदीमध्ये असणारे मासे असतील किंवा इतर पाण्यात राहणारे सजीव असतील, त्याला आपण जलचर म्हणतो, हे जलचर मृत्युमुखी पडतात, त्यांना मृत्यू येतो कारण त्यांना श्वसनासाठी ऑक्सिजन मिळत नाही. बघा, पाण्याचे शुद्धीकरण, प्लास्टिकची एक बाटली घ्या, तिच्या तोंडावर एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधा, तिचा खालचा भाग कापा, बाटली उलटी धरून तिच्यात कोळशाची पूड, बारीक वाळू, जाड वाळू भरून आकृतीत दाखवल्याप्रमाणे थर तयार करा. बघा, असा एक थर तयार करा, बाटली
अर्धी कापायची आहे. कोळशाची पूड टाका, बारीक वाळू टाका, जाड वाळू टाका आणि तिच्या तोंडाला असं जाड कापड सुती बांधायचं आहे. काय होईल तर ही आहे जलशुद्धीकरणाची साधी पद्धत. ही जलशुद्धीकरणाची साधी पद्धत आहे. मग अशा पद्धतीनं बाटलीच्या कापलेल्या भागात पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करा. हे पाणी जरी स्वच्छ दिसत असलं तरीसुद्धा त्यात सूक्ष्मजीव असू शकतात. लक्षात ठेवा, सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असू शकतात, कारण सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाहीत. बघा, जलशुद्धीकरण केंद्र. तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकांसह भेट द्या आणि तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांची मुलाखत घ्या. जलशुद्धीकरण कसं केलं जातं हे त्यांना विचारा. मग सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पाणी कोणत्या जलस्रोतातून आणलं जातं विचारा. रोज किती लिटर पाणी शुद्धीकरण होतं. पाणी स्वच्छ व निर्जंतुक होण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रिया कोणत्या क्रमाने करतात आणि पाण्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी काय करतात हे सुद्धा विचारा. बघा, प्रवासामध्ये अनेकदा आपण बाटलीतलं पाणी विकत घेऊन पितो. बाटलीतलं पाणी पितो विकत घेऊन. मग रेल्वे, बस स्थानक अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आपल्याला विकत मिळतात. या पाण्याच्या बाटलीवर कोणती माहिती असते ती वाचा आणि इतरांना सांगा. पाण्याच्या बाटलीवर कुठली माहिती असते हे वाचा आणि इतरांना सांगा. बघा, बाटलीमध्ये पाणी कधी भरलंय याची दिनांक त्याच्यावरती असते आणि पाणी कधी वापरता येईल याचा सुद्धा कालावधी असतो. पाणी विकत घेताना ही माहिती अवश्य पाहावी. काय पाहायचं बाटली पाण्याची घेताना तर पाणी कधीपर्यंत वापरायचं आहे आणि ते पाणी कधी बाटलीमध्ये भरलंय याची दिनांक पहा. बाटली उघडल्यावर पाणी लवकर संपवा. बाटली उघडल्यावर पाणी लवकर संपवा. पाणी संपल्यानंतर महत्त्वाचं आहे बघा, बाटली चुरगळून जशीच्या तशी नाही, चुरगळा आणि मग कचरा पेटीत फेका, म्हणजे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही. लक्षात ठेवा, कारण पुन्हा तीच बाटली घेऊन पुन्हा त्यात पाणी अशुद्ध भरून पुन्हा दिलं जाऊ शकतं. त्यामुळं पाण्याची बाटली जी आहे ती चुरगळून फेकायची आहे. एखाद्या भागात दीर्घकाळपर्यंत पाऊसच पडला नाही तर काय होईल, तिथल्या लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतील जरा विचार करा. इथं एक चित्र आपल्याला दाखवलं आहे. कशाचं चित्र आहे तर सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्र याचं हे चित्र आहे. आणि हे चित्र कुठलं आहे, पुणे महानगरपालिका पर्वती या ठिकाणी अशा प्रकारचं जलशुद्धीकरण केंद्र आहे. मग तिथं काय केलं जातं, पहिल्यांदा पाणी निवळलं जातं आहे बघा, म्हणजे असं संथ ठेवलं जातं आहे, साठवून ठेवलं जातं आहे, स्थिर ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुरटी वापरली जाते. त्यानंतर पुढं काय केलं जातं तर ऑक्सिजनीकरण, म्हणजे पाण्यामध्ये आपण बघितलं ऑक्सिजन कमी असेल तर जलचर मरतायत, त्यांच्या जीवाला धोका होतोय. तसंच आपण सुद्धा जे पाणी पितो त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन योग्य प्रमाणात असला पाहिजे. त्यासाठी हे पंपाच्या साहाय्यानं काय केलं जातं, पाण्यामध्ये हवा खेळवली जाते आणि त्यामुळं पाण्यातला जो ऑक्सिजन आहे तो योग्य पातळीमध्ये राहतो. त्यानंतर आणखी काय केलं जातं, पाणी गाळून घेतलं जातं. हे पाणी काय केलं जातं, गाळणी यंत्राद्वारे पाणी गाळून घेतलं जातं. आणि पुढं हे बघा, ही चित्र दाखवली, वेगवेगळी यंत्र आहेत आणि या यंत्रांमार्फत पाण्याचं निर्जंतुकीकरण, म्हणजे यातले जंतू मारून टाकले जातात. निर्जंतुकीकरण त्यासाठी कुठला पदार्थ वापरला जातो तर क्लोरीन मिसळलं जातं. पाण्यामध्ये काय मिसळलं जातं तर क्लोरीन मिसळलं जातं आणि निर्जंतुकीकरण केलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. बघा, दुष्काळ, बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होते. बाष्पीभवन म्हणजे काय तर सूर्याच्या उष्णतेमुळं पाण्याची सतत वाफ होत असते. त्यामुळं आवर्षण अनुभवणाऱ्या भागातील नद्या, तळी, म्हणजे जिथं जास्त प्रमाणात उष्णता आहे तिथल्या पाण्याची वाफ वेगात होते आणि त्याच्यामुळं तिथली नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणं याच्यामुळं पाण्याची पातळी कमी कमी होते आणि काही ठिकाणी ते कोरडेसुद्धा पडतात. तसेच जमीन देखील कोरडी पडते. अशा परिस्थितीत जनावरांना आणि आपल्यालाही म्हणजे माणसांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. कधी, आवर्षणामध्ये म्हणजे दुष्काळामध्ये. म्हणजेच दुष्काळ पडतो, शेतीला पाणी मिळत नाही, माणसांना मिळत नाही, प्राण्यांना मिळत नाही, त्यालाच दुष्काळ असं म्हटलं जातं.
लक्षात ठेवा, दुष्काळ ही माणसानं तयार केली एक आपत्ती नाही. दुष्काळ ही कसली आपत्ती आहे? नैसर्गिक आपत्ती आहे. आणि नैसर्गिक आपत्ती म्हणजे संकट, नैसर्गिक संकट आहे. दुष्काळामध्ये धान्य आणि चारा मिळणं सुद्धा कठीण होतं, कारण शेतीच होत नाही, त्याच्यामुळं धान्य मिळत नाही, चारा मिळत नाही. आपल्या राज्यात, देशात किंवा जगाच्या एखाद्या भागात दुष्काळ पडल्याचे तुम्ही ऐकले असेल. ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांना विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो. त्या भागातील प्राणी, वनस्पती यांनाही दुष्काळाचा तडाखा बसतो. त्यांना पाणीच प्यायला मिळत नाही. काही वेळा प्राणी मरतात सुद्धा. लक्षात ठेवायचं आहे. शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना काय केलं जातं? सुरक्षित जागी हलवलं जातं. त्याचप्रमाणे वेळप्रसंगी धान्य, चारा, पाण्याचा पुरवठा केला जातो. हे सगळं कोण करतं? शासन करत असतं. पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी चारा छावण्या उभारल्या जातात. शब्द लक्षात ठेवा, चारा छावण्या कधी उभारल्या जातात? तर दुष्काळामध्ये उभारल्या जातात. दुष्काळामध्ये शासन काय देतं? तर धान्य देतं, चारा देतं, पाण्याचा पुरवठा करतं. लक्षात ठेवायचं आहे. काय करावे बरे? गावापासून दूर असलेला तलाव पाहण्यासाठी तुमच्या वर्गाची सहल जाणार आहे. दिवसभर लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. काय कराल तुम्ही? बघा, विचार करा, वर्गामध्ये चर्चा करा. पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते. आपल्याला पाणी पुन्हा पुन्हा कशामुळे उपलब्ध होतं? तर पावसामुळं. सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिने पावसाचे पाणी मिळते. वर्षातून 4 महिने पावसाचं पाणी मिळतं. मग हे पावसाचं पाणी आपण काय केलं पाहिजे? व्यवस्थित साठवलं पाहिजे. नाही तर आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही. पावसाचे पाणी थांबवायला शिका. पावसाचं पाणी काय करा? थांबवायला शिका. आणि थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. जे पाणी थांबलंय त्या पाण्याला काय करा? जिरवायला शिका. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. पाणी अडवले की ते जमिनीत जिरते. मग भूजल म्हणजे जमिनीत साठलेलं पाणी हे वाढतं, जमिनीत पाणी धरून ठेवते. आणि मग हा भूजलाचा साठा वाढल्यामुळं ते पाणी झाडांना मिळतं. त्याचप्रमाणे विहिरींना पाणी मिळतं आणि शेती करणं शक्य होतं. लक्षात घ्या, पाणी जमिनीत जिरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. मग काय केलं जातं? पाणी जमिनीत जिरवायचं असेल तर मोठी धरणे बांधली जातात. पहिला उपाय, पाणी जमिनीत जिरवायचं असेल तर मोठी धरणं बांधली जातात. परंतु सगळ्या ठिकाणी धरणं बांधणं शक्य आहे का? नाही. मग अशा वेळी लहान तलाव तयार केले जातात. लहान तलाव, उतारावर लहान बंधारे बांधले जातात. आडवे चर खाणले जातात. गावातले ओढे, नाले यावर बांध घातले जातात आणि पाणी अडवलं जातं. बघा, पाणी जमिनीत जिरवण्यासाठी काय केलं जातं? धरणं बांधली जातात. ते शक्य नसेल तर लहान तलाव तयार केले जातात. ते शक्य नसेल तर लहान बंधारे बांधले जातात. आडवे चर खणले जातात आणि त्याचप्रमाणे ओढ्यावर, नाल्यावर बांधसुद्धा घातले जातात. इथं आपल्याला डोंगर उतारावरती असे हे समतल चर, म्हणजे पाणी डोंगरावरून वाहत आलं असं वरून की या चरामध्ये साठणार आहे, इथं साठणार आहे, इथं साठणार आहे, खाली आले इथं इथं, असं हे पाणी साठत साठत जमिनीत मुरत 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 येणार आहे. काही ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये विहिरीसुद्धा खोदल्या जातात आणि तिथं पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी घराच्या छतावर बघा, जे पावसाचं पाणी पडतंय ते सुद्धा पन्हाळ्याच्या मदतीनं अंगणात साठवलेल्या टाक्यामध्ये साठवलं जातं. इथं ओढा आहे बघा, ओढ्यावरती हा बांध घातलेलं हे चित्र तुम्हाला दिसतं आहे आणि हे पाणी अडवलेलं आहे. मग ते जमिनीत जिरवलं जातं आहे. पुढं बघा, तर पावसाचं पाणी हे इथं या चित्रामध्ये घरावर पडणारं पावसाचं पाणी हे पन्हाळ्यामधनं साठवलं जातं आहे. कुठं? या पाईपद्वारे ह्या पाण्याच्या टाकीमध्ये साठवलं जात आहे. बघा, पावसाचं पाणी, लक्ष द्या, ही व्याख्या महत्त्वाची. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यामध्ये साठवणं महत्त्वाचं असतं. पावसाचं पाणी अडवून जमिनीत जिरवायचं किंवा टाक्यात साठवणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळात सुद्धा पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे याला जलव्यवस्थापन म्हणतात. जलव्यवस्थापन कशाला म्हणतात? तर पावसाचं पाणी अडवून
जमिनीमध्ये किंवा टाकीमध्ये साठवणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं पावसाळ्यानंतर आपल्याला पाणी उपलब्ध व्हावं याची सोय करणे याला जलव्यवस्थापन, जल म्हणजे पाणी, पाण्याचं व्यवस्थापन असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. मग इथं चित्र आहे पावसाचं पाणी टाक्यामध्ये साठवण्याचं. त्याचप्रमाणे पावसाचं पाणी हे जमिनीमध्ये कसं जिरवलं जातं याचंही चित्र इथं दिलेलं आहे. तुमच्या परिसरात जलव्यवस्थापन कसं केलं जातं याची माहिती मिळवा आणि लक्षात ठेवा, पाणी हेच जीवन. पाण्याला समानार्थी शब्दच आहे जीवन. पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही. म्हणून पाणी अडवा, जिरवा, साठवा आणि काटकसरीनं वापरा. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण सजीवांसाठी जे घातक पदार्थ आहेत ते पाण्यात मिसळले की पाणी प्रदूषित होतं हे पाहिलं. त्याचप्रमाणे जलसाठ्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया करतात हे देखील पाहिलं. पाणी पुरवठा करण्यापूर्वी गावच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात विरघळवलेले व न विरघळलेले पदार्थ वेगळे केले जातात आणि पाण्याचं निर्जंतुकीकरण कसं केलं जातं हे पाहिलं. त्याचप्रमाणे दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो. पाऊस जर पडलाच नाही दीर्घकाळ, खूप जास्त दिवस पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो हे पाहिलेलं आहे. दुष्काळग्रस्त भागातील मानव, प्राणी, वनस्पती या सर्वांना दुष्काळाचा तडाखा बसतो. फक्त माणसालाच नाही, प्राण्यांना सुद्धा, झाडांना सुद्धा, वनस्पतींना सुद्धा दुष्काळाचा तडाखा बसतो. पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळात उपलब्ध करून देणे याला जलव्यवस्थापन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा पाणी हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.